हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 7. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 7ला सुरुवात केलेली आहे. आपण या इंटिग्रेशनमध्ये हायर पॉवर टर्म ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशन डिटरमाइन करतो. पहिला आपण एकदा रूल रिवाइज करू. इंटिग्रेशन ऑफ हायर पॉवर टर्म इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इनटू ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन और अँटी डेरिव्हेटिव्ह बाय यूजिंग सुटेबल मेथड्स और फॉर्म्युली. आपल्याला हे टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं. आपल्याला टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट काढता येणार नाही, पण आपल्याला माहिती आहे टॅन स्क्वेअर थिटा इज नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा -1. मग आपण याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करतो. तुम्ही म्हणसान का हो सर, टॅन स्क्वेअर एक्सला कन्वर्ट करता येत नाही, पण सेक स्क्वेअर एक्स कसं काय चालतो? कारण की सेक स्क्वेअर एक्स हा अँटी डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं त्याचं इंटिग्रेशन हायर पॉवर टर्म आपण डिटरमाइन करू शकतो. टॅन स्क्वेअर एक्सच्या जागी आलं सेक स्क्वेअर एक्स -1 dx. हा टॅन स्क्वेअर एक्स अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे, पण सेक स्क्वेअर एक्स अँटी डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला चालतो. सेपरेट द इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ dx. इथं आलेलं आहे याचं इंटिग्रेशन टॅन एक्स -x प्लस सी. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स इंटू dx इज नथिंग बट टॅन एक्स -x प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. आता तुम्हाला होमवर्क दिलेला आहे टॅन स्क्वेअर 4x. फक्त अँगल चेंज केला. या ठिकाणी येईल तुमचा सेक स्क्वेअर 4x -1 इंटू dx. बस याचं इंटिग्रेशन येईल तुमचं सेक स्क्वेअर एक्स 4xचं इंटिग्रेशन येईल तुमचं टॅन 4x अपॉन 4 -x प्लस सी. होमवर्क दिलं होतं, पण होमवर्क करायची गरज नाही, एकाही स्टेपमध्ये तुम्हाला इथं कवर केलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स. Integration of cot square x is not antiderivative. It can be converted antiderivative by using suitable formulae. 1 plus cot square theta is a cosec square theta. That is cot square x is nothing but cosec square x -1 into dx. Separate the integration. Integration of cosec square x dx minus integration of dx. What is the value of cosec square x? सांगा पटकन. Must be equal to minus cot x. हा antiderivative आला. dxचं इंटिग्रेशन x आलं प्लस सी आलं, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ, पहा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स dx इज नथिंग बट मायनस कॉट एक्स -x प्लस सी. होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता. डबल एक प्रॉब्लेम घेतला 7 नंबरचा. आय बरोबर कॉट स्क्वेअर 2x dx. काय येईल उत्तर सांगा? याचं येईल सेक स्क्वेअर 2x -1 इंटू dx. इथं तुमचा 2x येईल. याचं इंटिग्रेशन येईल मायनस कॉट 2x अपॉन 2 -x प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. या ठिकाणी तसंच तुम्ही सॉल्व करा, 100% तुम्हाला समजलं. आता या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व केलं जात नाही, तर इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहा, हे दोन्ही गणितं मी रिपीट करतो. आता इथं x आहे, इथं x आहे, इथं 2x आहे. हे अँगल जोपर्यंत सेम होणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. आता आपलं पहिलं काम आहे अँगल सेम करणे. आता अँगल सेम कसे करायचे बाबा? काही जादू टोना नाही आहे. इथं पहिला प्रश्न विचारायचा, हा 2x आहे, हा तुमचा x आहे आणि हा तुमचा x आहे. हे जे मी गोल गोल केलेले आहे 2x x x, हे तिन्ही अँगल मला सेम करायचे आहेत. कसे सेम होतील पहा. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला यूज करतो मी. मल्टिपल अँगलमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. कॉस टू थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. बस हा फॉर्म्युला यूज करा. आय इज इक्वल टू, या ठिकाणी असेल तुमचा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. बस डिनॉमिनेटर सेपरेट करत जा. काय येतील पहा, इथं सेपरेट करतो मी. इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. साईनला साईन, कॉसला कॉस, गेट कॅन्सल. आय इज इक्वल टू 1 अपॉन साईन स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्स dx येईल मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स dx येईल. आपल्याला टॅनचं इंटिग्रेशन येत नाही, आपल्याला कॉटचं येत नाही, पण आपल्याला सेक आणि कोसेक येतात, कारण हे अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. याचं आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन तयार केलं जाते, त्याच्यामुळे काहीच लॉजिक लावायची गरज नाही. सरळ असं सांगायचं, सर याचं मायनस कॉट एक्स, याचं टॅन एक्स आणि याचं प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. तुमचा जुना अभ्यास जर चांगला असेल तर तुम्हाला समजेल, नाही तुम्हाला समजणार नाही. लक्षात ठेवा.
तुम्हाला पटकन समजलं पाहिजे नेमका कोणचा फॉर्म्युला यूज करायचा. प्रॉब्लेम नंबर 6 पहा. 6 मध्ये दिलेलं आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. तेच आपल्याला अँगल सेम करायचा. अँगल सेम करण्यासाठी आपल्याला 2-3 फॉर्म्युले, कोणताही फॉर्म्युला लावला तरीही चालतो. तुम्ही कॉस थिटाचा कोणताही फॉर्म्युला लावा. तुम्ही हा पहिला लावला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स, किंवा तुम्ही 2 टाइम साइन स्क्वेअर एक्स मायनस 1 लावला, 2 टाइम कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 लावला तरी उत्तर सेम येते. इथं उत्तर आलेलं आहे तुमचं कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कॉट स्क्वेअर एक्स बरोबर आहे -1 इंटू डी एक्स. डबल तुम्हाला प्रश्न विचारला कॉट स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. मग तुम्ही काय केलं, कॉट स्क्वेअर एक्सला याला लिहिलं कोसेक स्क्वेअर एक्स -1 डी एक्स. हे बघ तुमचा कॉट स्क्वेअर एक्सच्या जागी कोसेक स्क्वेअर एक्स -1 लिहिला. हा -1 तुमचा जशाच्या तसा. इथे काय आलं पहा, या कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉट एक्स -2 जसेच तसे एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. म्हणजे पहा एकदम सोपे आणि साधे गणित आहे. तुम्हाला समजले पाहिजे, तुम्हाला टेक्निक आली पाहिजे. लिहिताना समजते पण नेमकं कॉस टू एक्सचं कन्व्हर्शन करून मग सॉल्व करा. आता काही मुलांनी असं केलं ऑरमध्ये, पहा कसंही सोडवा मला काही प्रॉब्लेम नाही. कॉस टू एक्सला काही मुलांनी सोडवलं 1 - 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजे पोरांनी कॉस टू एक्सचा हा फॉर्म्युला लावला तरी उत्तर सारखं ठिकाणी पहा. इथं आलेलं आहे तुमचं 1 साइन स्क्वेअर एक्स -2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. फॉर्म्युलावर डिपेंड आहे. 1 साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स -2 टाइम डी एक्स. याचं उत्तर आलं तुमचं -कॉट एक्स -2x प्लस सी. म्हणजे तुम्ही कोणत्याही मेथडनं जरी सोडवला तरी चालतो. कुठेहीच तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी चुकत नाही. त्याच्यामुळे शांततेनं तुम्ही दिलेले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. बोर्डवरचे सगळे प्रॉब्लेम पाहून घ्या. आता डबल एक्स शिकवतो तुम्हाला. tan x अपॉन tan x प्लस sec x सेम प्रॉब्लेम आहे. 6 नंबरला आपण 2 टेक्निक वापरल्या. आता या ठिकाणी पहिले 7 पहा. आय इज इक्वल टू tan x बरोबर आहे अपॉन tan x प्लस sec x बरोबर आहे. पहिलं वाक्य येते इन इंटिग्रेशन डिव्हिजन नॉट पॉसिबल. इन इंटिग्रेशन डिव्हिजन नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. याचा आपल्याला डिव्हिजन येत नाही, मग ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. बरेच मुलं काय म्हणतात सर टॅनला साइन बाय कॉस लिहायचं, टॅनला साइन बाय कॉस, सेकला 1/cos. तसंही केलं तर चालते. त्याच्यापेक्षा सोपी टेक्निक सांगतो. याला तुम्ही काय करायचं माहिती आहे का, मल्टिप्लाय डिवाइड करायचं कॉन्जुगेटनं. काय करायचं पहा, मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय. जर तुम्ही कॉन्जुगेट वापरला मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय तर एकदम सोपा प्रॉब्लेम होतो. तो येतो तुमचा tan x प्लस sec x. या टर्मनं मल्टिप्लाय डिवाइड करायचं म्हणजे रॅशनलाइज करायचं. साइन कॉसनं कन्वर्ट केल्यापेक्षा ही सोपी आणि साधी मेथड आहे. उत्तर फास्ट येते. होमवर्क तुम्हाला टाकू शकणार आहे मी असंच. पहा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x इन ब्रॅकेट tan x मायनस sec x अपॉन tan x प्लस sec x इंटू tan x मायनस sec x असं झालेलं आहे. इथं dx आलेलं आहे, प्लसच्या ऐवजी मायनसनं मल्टिप्लाय डिवाइड केलं. इथं काय आलं पहा, इथं आलेला आहे माझा tan x बरोबर आहे. इथं आलेला आहे माझा tan x मायनस sec x. खाली फॉर्म्युला आलेला आहे माझा a प्लस बी a मायनस बी tan स्क्वेअर एक्स मायनस sec स्क्वेअर एक्स. 100% तुम्हाला समजलेलं आहे बरोबर. आता फक्त तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचं आहे. दिलेलं गणित एका टेक्निकमध्ये सॉल्व करायचं आहे. पहा आता इथे किती आलं, इथं आलं आपलं tan स्क्वेअर एक्स बरोबर आहे मायनस tan x इंटू sec x. आता खाली दिलेला प्रॉब्लेम एका टर्ममध्ये ट्रान्सफर करा. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजे sec स्क्वेअर थिटा. tan स्क्वेअर थिटा म्हणजे sec स्क्वेअर थिटा -1. इथं आलं तुमचं sec स्क्वेअर एक्स -1 मायनस sec स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. हे बा तुमचा जो tan स्क्वेअर थिटा आहे तो 1 प्लस tan स्क्वेअर थिटा sec स्क्वेअर थिटा. tan स्क्वेअर एक्स म्हणजे sec स्क्वेअर एक्स -1 sec स्क्वेअर एक्स गेट कॅन्सल झालं. मायनस साईननं सरळ मल्टिप्लाय करा. tan स्क्वेअर एक्स मायनस tan x इंटू sec x इंटू डी एक्स अपॉन -1.
खालची जी मायनस साईन आलेली आहे ती मायनस साईन सेपरेट करा आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम नंबर 7मध्ये जर तुम्ही साईन कॉसमध्ये ट्रान्सफर केलं तर गणिताचं उत्तर डायरेक्ट येत नाही आहे. त्याच्यापेक्षा सोपं तुम्ही काय करायचं, त्याला रॅशनलाइज करायचं, कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय डिवाइड करायचं, लगेच सेकंदात उत्तर तयार होते. एखादी स्टेप जर माझी चुकलेली असेल तुम्ही करेक्शन करायची. मी मायनस साईनमध्ये काय करतो पहा, आता लक्ष द्या. इथं आलेलं आहे मायनस सेक स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, इथं आलेलं आहे मायनस ऑफ मायनस प्लस टॅन एक्स इंटू सेक एक्स इंटू डी एक्स. आता मला याचं इंटिग्रेशन येते, याचं इंटिग्रेशन येत नाही. याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करा. कसा करायचा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये, मायनस तुमचा जो टॅन स्क्वेअर एक्स दिला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर एक्सच्या जागी येईल सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, बरोबर आहे. प्लस या ठिकाणी येईल टॅन एक्स, इथं डी एक्स करा, टर्म बदलल्या, प्लस इथे येईल टॅन एक्स इंटू सेक एक्स इंटू डी एक्स. थोडीशी गडबड करायची आणि मन शांत ठेवून काम करत जायचं. इथे काय येईल पहा, मायनस सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस ऑफ मायनस प्लस डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. हां, मायनस ऑफ मायनस इथं मायनस आलं, मायनस ऑफ मायनस प्लस आलं, पूर्ण अँटी डेरिव्हेटिव्ह आले. इथं तुमचे एकही अँटी डेरिव्हेटिव्ह नव्हता, इथंही अँटी डेरिव्हेटिव्ह नाही, इथंही अँटी डेरिव्हेटिव्ह नाही, इथं पूर्ण अँटी डेरिव्हेटिव्ह आले. डायरेक्ट उत्तर डिटरमाइन करा. पहिला प्रश्न विचारला तुम्हाला सेक स्क्वेअर एक्स डी एक्स कोणाचं इंटिग्रेशन आहे, पटकन उत्तर द्याल तुम्ही सर मायनस टॅन एक्स, याचं उत्तर आलं एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स कोणाचं इंटिग्रेशन आहे, सेक एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. मी असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क देतो, सेम 8 नंबरचा दिलेला आहे होमवर्क. इथे दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स मायनस सेक एक्स इंटू डी एक्स. या प्रॉब्लेमला तुम्ही रॅशनलाइज करणार टॅन एक्स प्लस सेक एक्सनं. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन होती आणि निगेटिव्ह साईन आहे. फक्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा, फक्त प्रॅक्टिससाठी. त्याच्यानंतर पहा प्रॉब्लेम नंबर 9, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 1 मायनस साईन एक्स. याच ठिकाणी सुद्धा इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. डिनॉमिनेटर टर्म आली, डिव्हिजन आली, याला न्यूमरेटरमध्ये आणला जात नाही. न्यूमरेटरमध्ये आणल्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व केला जात नाही. मला एक टेक्निक आहे, याला 2 पद्धती वेगवेगळ्या. मी सरळ पहिले काय करतो पहा, 1 प्लस साईन एक्सनं मल्टिप्लाय करतो आणि 1 प्लस साईन एक्सनं डिवाईड करतो. रिमेनिंग टर्म ॲज इट इज. काय म्हटलं सर, 1 प्लस साईन एक्सनं मल्टिप्लाईड 1 प्लस साईन एक्सनं डिवाईड. इथं आलेलं आहे 1 प्लस साईन एक्स ए प्लस बी ए मायनस बी 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स डी एक्स झालं. या ठिकाणी 1 प्लस साईन एक्स अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स इज नथिंग बट कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. जमलं. सेपरेट द डिनॉमिनेटर. काय असेल पहा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर आहे, डी एक्स. आता बरोबर अँटी डेरिव्हेटिव्ह तयार होतो. बरोबर पहा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सला तुम्ही सेक स्क्वेअर एक्स डी एक्स लिहितात, मायनस 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, साईन बाय कॉस म्हणजे टॅन इंटू डी एक्स. डबल एकदा पहा, 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, साईन बाय कॉस म्हणजे टॅन. हा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट झाला. हा असेल टॅन एक्स, हा असेल सेक एक्स, हा असेल प्लस सी. म्हणजे मला या स्टेपला इंटिग्रेशन काढता येत नाही कारण डिव्हिजन दिलेली आहे. कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय डिवाईड केलं, मग इथं आलो, इथं अँटी डेरिव्हेटिव्ह कन्वर्ट केला आणि मग प्रॉब्लेम सॉल्व केला. हाच प्रॉब्लेम मी डबल सांगू शकतो. 10 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क म्हणून करायचा. चेंज फक्त सांगा, या प्रॉब्लेममध्ये तुम्ही 1 मायनस साईन एक्सनं मल्टिप्लाइड करणार आणि 1 मायनस साईन एक्सनं डिवाईड करणार आणि पहिला जसा प्रॉब्लेम सॉल्व केला तसा सेम टू सेम प्रॉब्लेम नंबर 10 तयार करणार. 100% तुमचा प्रॉब्लेम नंबर 10 तयार होतो. तुम्हाला कुठंच काही अडचण त्या गणितामध्ये जाणार नाही. फक्त लक्षात ठेवा, दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला एकदम शांततेनं, शांत दिमाखानं तयार करायचा असेल तो कॉन्फिडन्सनं बरोबर येणारच. त्याच्यानंतर पहा, समोरचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ
साईन क्यूब एक्स, लक्ष द्या, मायनस कॉस क्यूब एक्स, साईन क्यूब एक्स मायनस कॉस क्यूब एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपला जो 2-2, 3-3 टेक्निक आहे. एक तर पहिल्या आपण दिलेल्या प्रॉब्लेममध्ये ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला लावू शकतो, पहिली टेक्निक. दुसऱ्या टेक्निकमध्ये डायरेक्ट डिनॉमिनेटर सेपरेट करू शकतो. पहा प्रॉब्लेम नंबर ते 11मध्ये तुम्हाला 2-2 चान्सेस आहे. त्या 11मध्ये तुम्ही ए क्यूब मायनस बी क्यूब घ्या किंवा डायरेक्ट डिनॉमिनेटर सेपरेट करा. ए क्यूब मायनस बी क्यूब घेणे किंवा डिनॉमिनेटर सेपरेट करणे करून पाहणं पडून. पहिलं सोपं कोणचं, ते जे सोपं असेल ते अडॉप्ट करा. इथं आला साईन क्यूब एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस क्यूब एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. का साईन स्क्वेअरला साईन स्क्वेअर गेट कॅन्सल. इथं ॲक्च्युअल आलेलं आहे 1 साईन स्क्वेअरला साईन स्क्वेअर कॅन्सल. इथं कॉस एक्स आला, इथं आला तुमचा साईन एक्स अपॉन कॉस एक्स. समजेल या भाषेत सांगतो बा. साईन क्यूबमधला एक साईन राहिला, या कॉस स्क्वेअरला 1/कॉस घेतलं सरनं, कॉस स्क्वेअर गेला. या ठिकाणी आला 1/साईन इंटू कॉस एक्स अपॉन साईन. समजेल या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं. ए क्यूब मायनस बी क्यूबपेक्षाही सोपा अँटी डेरिव्हेटिव्ह या स्टेपनं तयार झाला. इथं राहिला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स मायनस या ठिकाणी कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स. तुम्हाला गणित नाही समजलं पाहिजे, तुम्हाला टेक्निक समजली पाहिजे. 11 नंबरच्या पहिल्या स्टेपमध्ये इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. मग याला ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिनॉमिनेटर सेपरेट करा, सारख्या टर्म कॅन्सल करा. इथं या हा अँटी डेरिव्हेटिव्ह तयार झाला. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, सेक एक्सचा. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग सेक एक्स इंटू टॅन एक्सचे इंटिग्रेशन सेक एक्स हा कोणाचा आहे, मायनस कॉट एक्स, मायनस ऑफ मायनस प्लस कॉट एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. जर मी प्रॉब्लेम नंबर 11 तयार केलेला असेल तर प्रॉब्लेम नंबर 12 हा तुम्ही होमवर्क करसाल. जोपर्यंत तुम्ही होमवर्क लिहून पाहणार नाही, स्वतःच्या मनाला समजून सांगणार नाही, तोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. प्रॉब्लेम नंबर 12मध्ये काय केलं पहा सरनं, इंटिग्रेशन ऑफ साईन क्यूब एक्स प्लस कॉस क्यूब एक्स अपॉन या ठिकाणी साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. प्रॉब्लेम नंबर 12मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सरळ प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. फक्त डिनॉमिनेटर सेपरेट करायचं आहे. तुम्ही म्हणसाल नाही सर आम्ही डिनॉमिनेटर सेपरेट करत नाही आणि मग सॉल्व करतो, तर त्या मेथडनं येते गणित, फक्त वेळ लागते. तुम्ही जर याचा डिनॉमिनेटर सेपरेट केला तर फ्रॅक्शन ऑफ सेंगतात 11 आणि 12 हे फक्त पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह एवढा फरक तुमच्या सरांनी केला आणि तो फरक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. पहा लहान गोष्टीवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं, उत्तर द्यायचं. अजून एक गणित आहे पहा, साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. हे गणित जर या मेथडनं नाही आलं तर आपल्याला थोडा विचार करणं पडेल. आय इज इक्वल टू साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स इंटू डी एक्स. आता याला सॉल्व करण्यासाठी 2-3 टेक्निक आहे. पहिली टेक्निक ही की खालचा डिनॉमिनेटर वरती ॲडजस्ट करणे आणि मग खालचा डिनॉमिनेटर वरती ॲडजस्ट केल्यानंतर त्या 1 प्लस साईन एक्सला रॅशनलाइज करून सॉल्व करणे. पहा हा एक टेक्निक भरपूर असतात मॅथमध्ये. मी एक नवीन टेक्निक काढली पहा बरं. इथं 1 प्लस साईन एक्स आला, इथं बी 1 प्लस साईन एक्स आला आणि या ठिकाणी -1 घेतला आणि इथं डी एक्स घेतला, म्हणजे 1 ॲडजस्ट केला. आता पेअर तयार केली. काय पेअर तयार केली, 1 प्लस साईन एक्स पुस्तकात वेगवेगळं असेल अपॉन 1 प्लस साईन एक्स. इथं राहिलं -1 अपॉन 1 प्लस साईन एक्स इंटू डी एक्स. ही टर्म कॅन्सल झाली. इथं राहिलं तुमचं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस साईन एक्स इंटू डी एक्स. पटलं तुम्हाला. आता 1 अपॉन 1 प्लस साईन एक्सचं इंटिग्रेशन काढता येत नाही, ते 2 मिनटं अगोदर शिकवलेलं आहे. पहा नियम कसा आहे,
काही काही मुलं फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करता, काही काही मुलं खालचा डिनॉमिनेटर वरती ॲडजस्ट करून प्रॉब्लेम सॉल्व करता. ते तुमच्या मनावर डिपेंड आहे. तुम्हाला कसं सॉल्व करायचं, काय करायचं ते तुमच्या इच्छेवर डिपेंड आहे. मी काय केलं, वरती 1+ केला, 1- ॲडजस्ट केला, 2 पार्ट तयार केले, 2 पार्ट सेपरेट केले. हे आपल्याला कळलं पाहिजे असं का करतात, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला प्रॉब्लेम येतो, नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येत नसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता पहा 1+ sin x चं इंटिग्रेशन येत नाही, तुम्ही डायरेक्ट लिहिलेलं आहे. सांगा इंटिग्रेशन ऑफ dx मायनस या ठिकाणी 1 - sin x अपॉन इथं 1 - sin x राईट इंटू 1 + sin x. काय केलं तुमच्या सरनं, या टर्मनं मल्टिप्लाय डिवाईड करायचा प्रयत्न केला. इथं कोण राहिलं x, इथं राहिलं 1 - sin x, a - b a + b, इथं आलं 1 - sin² x dx, बरोबर आहे. 1 - sin² x dx तुम्हाला समजला, a - b a + b. इथं काय आलं पहा, x मायनस ऑफ 1 - sin x अपॉन 1 - sin² x म्हणजेच cos² x dx. इथं सरळ सरळ अँटी डेरिव्हेटिव्ह डेव्हलप होणार आहे. असाच प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कळलेलं आहे गणित, बरोबर तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक तुम्ही असं देतो. तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर मग आयुष्यात विसरत नाही. नाही तर इंटिग्रेशन शिकता शिकतालाही चांगलं समजते, पण टायमावर आठवत नाही आहे. ते तुम्हाला पाहायचं पहा. मायनस इथं आलेलं आहे 1 sin² x cos² x 1 cos² x मायनस sin x अपॉन cos² x dx. आता मी इंटिग्रेशन सेपरेट करायला चाललेलं आहे. पहा बाय डेफिनेशन इथं x मायनस इथं आलं sec² x dx मायनस ऑफ मायनस प्लस इथं आलेलं आहे 1/cos म्हणजे sec, sin/cos म्हणजे tan x dx. इथं जास्त सिम्प्लिफाईड करून समजून सांगायची गरज नाही. मायनस साईननं 1/cos² मल्टिप्लाय केलं, 1/cos² म्हणजे sec² x आलं. 11th शिकले तुम्ही. मायनस ऑफ मायनस प्लस झालं. 1/cos म्हणजे कोणाला पहा 1/cos, पटकन तुम्ही सेक म्हटले, sin/cos tan म्हटले, अँटी डेरिव्हेटिव्ह डेव्हलप झाला. काय आलं पहा, इथं x आलं, याचं इंटिग्रेशन काय आहे तुमचं tan x, एकदम लहान पोरासारखं. प्लस हे कोणाचं इंटिग्रेशन आहे sec x, हे कोण आहे +c. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता, बरोबर आहे. प्रॉब्लेम 13 जर मी सोडवलेला असेल तर 14 तुम्हाला होमवर्क करायचा. बरोबर मी एक घेतला, एक तुम्हाला दिला. फरक तुम्हाला समजलेला आहे. 13 आणि 14मध्ये सरांनी साईन चेंज केलेली आहे. इथं प्लस इथं मायनस साईन आहे. तुम्ही थोडं डोकं लावा, शांततेनं सॉल्व करत जा. 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजणारच. काय म्हटलं सर, 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजणार, कुठेही काहीही अडचण जाणार नाही. प्रॉब्लेम नंबर 15 पहा. इथं आलेलं आहे आय बरोबर इंटिग्रेशन ऑफ cos x अपॉन 1 + cos x इंटू dx. आता हा प्रॉब्लेम जर सॉल्व करायचा असेल थोडं जास्त लॉजिक लागेल, थोडा विचार करणं पडेल. पहा इथं 1 - cos x दिलेलं आहे, cos x अपॉन 1 - cos x dx. आता 2-3 मेथड आहे. पहिली मेथड हीच की डिव्हिजन ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. या गणितामध्ये मला डिव्हिजन करता येत नाही. या गणिताचं कन्व्हर्शन मला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये केल्याशिवाय मला प्रॉब्लेम येणार नाही. मग मी या गणितामध्ये काय करू, असा मला जर प्रश्न पडलेला असेल तर पहिला प्रश्न मी डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करू शकतो. डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करू शकतो किंवा कॉन्ज्युगेट घेऊ शकतो आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. मी फॉर्म्युला लावल्यापेक्षा या गणितामध्ये ही टेक्निक यूज करतो. काय पहा, रॅशनलाइज्ड बाय किंवा मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 1 + cos x. लवकर उत्तर द्या ना. इथं आलेलं आहे cos x. फॉर्म्युला लावण्यापेक्षा 1 - cos x इंटू 1 + cos x अपॉन 1 + cos x इंटू dx झालं. आता मित्रांनो काय झालं पहा, इथं आलेलं आहे cos x इंटू 1 प्लस इथं cos x इंटू 1, cos x इंटू 1 आलेलं आहे cos x प्लस cos x इंटू cos x cos² x a - b a + b 1 - cos² x dx. जेवढं मन शांत ठेवसान तेवढं आन्सर परफेक्ट येते. जेवढी गडबड करसान तेवढा प्रॉब्लेम दूर चालला जातो, पण उत्तर येत नाही. गलतीनं तुम्हाला वाटलं आम्ही फॉर्म्युला लावतो मग सॉल्व करतो, 2 × sin² θ/2 गणित येईल पण वेळ लागेल. यानं एकदम सोपं झालेलं आहे. पहा इथं आलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ cos x प्लस इंटिग्रेशन ऑफ cos² x. व्हॉट इज 1 - cos² x sin² x dx झालं.
आता सेपरेट द डिनॉमिनेटर, बिलकुल लहान मुलासारख्या स्टेप तुम्ही काउंट करायच्या, समोर चालायचं. सेपरेट द डिनॉमिनेटर म्हणजे कोणाला पहा, इथं आलेलं आहे कॉस एक्स अपॉनमध्ये आलेलं आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस या ठिकाणी आलेलं आहे कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. झालं. आता डिनॉमिनेटर पटपट सेपरेट करत जायचा. इथं आलेलं आहे 1/साइन म्हणजे कोसेक हे तुम्हाला येते, कॉस बाय साइन म्हणजे कॉट, हे कुणेक मुलीला समजलं पाहिजे. 1/साइन म्हणजे कोसेक, कॉस बाय साइन म्हणजे कॉट, कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर म्हणजे कॉट स्क्वेअर एक्स डी एक्स. याचं उत्तर डायरेक्ट काढल्या जाते, याचं उत्तर येत नाही. हा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे, हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे. मग जिथं जिथं अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे तिथं आपल्याला कन्व्हर्ट करायचं काम असते. मग कन्व्हर्ट कसं करायचं पहा, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स प्लस व्हॉट इज कॉट स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा -1 इंटू डी एक्स. डबल काय येईल पहा, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. तुम्हाला एकदम शांततेनं मन लावून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तुम्हाला थोडीही गडबड करायची नव्हती. प्रॉब्लेम नंबर 15मध्ये फॉर्म्युला लावण्याच्याऐवजी आपण 1 + कॉसनं मल्टिप्लाय डिवाईड केलं, फॉर्म्युला तयार केला कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, डिनॉमिनेटर सेपरेट केला. 1/कॉस म्हणजे 1/साइन म्हणजे कोसेक, कॉस बाय साइन म्हणजे कॉट, कॉट स्क्वेअरला कोसेक स्क्वेअर एक्स -1 लिहिलं. आता आपण याचं सरळ इंटिग्रेशन काढू शकतो. सरळ बिलकुल काहीच त्रास होणार नाही. लहान मुलासारखं तुम्ही इंटिग्रेशनला तयार झाले. याचे इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स, याचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स मायनस एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. जर प्रॉब्लेम नंबर 15 मी सॉल्व केला तर 17 तुम्हाला सॉल्व करायचा. तुम्हाला आलाच पाहिजे. एक स्टेप समजून सांगतो मी. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स आणि 1 + कॉस एक्स इंटू डी एक्स. हिंट पहा, कॉस एक्स अपॉन 1 + कॉस एक्स मल्टिप्लाइडेड बाय 1 - कॉस एक्स अपॉन 1 - कॉस एक्स इंटू डी एक्स. प्रॉब्लेम नंबर 16मध्ये तुम्ही सरळ 15 जसा केला तसा तुम्हाला 16 तयार करायचा आहे. 15मध्ये जी स्टेप घेतली तीच घ्यायची. इथं जर मी 1 + कॉस एक्सनं मल्टिप्लाय केलेलं असेल तर या ठिकाणी मी 1 - कॉस एक्सनं मल्टिप्लाइड करेल, 1 - कॉस एक्सनं डिवाईड करेल आणि सेम टू सेम प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. आता आपल्याला नवीन प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. नवीन प्रॉब्लेम कोणचा आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष जर दिलं तुम्ही 2 मिनिटात तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. पहा, कॉस एक्स मायनस कॉस 2x अपॉन 1 - कॉस एक्स. हे बघ, कॉस एक्स मायनस कॉस 2x अपॉन या ठिकाणी आलेलं आहे माझं 1 - कॉस एक्स. मी कोणत्याही मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व केला तरी चालतो. आता मी cos 2 थिटाचा फॉर्म्युला वापरून प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रयत्न म्हटले सर, येईन असे नाही म्हटले. मग इथं काय असते पहा, कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे तुमच्या. cos 2 थिटाचा आहे 2 cos स्क्वेअर थिटा -1 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा बरोबर आहे मायनस साइन स्क्वेअर थिटा. असे तुम्हाला 3 फॉर्म्युले, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, कोणताही फॉर्म्युला यूज करू शकतो. माझ्या डोक्यात थोडं लॉजिक आलं. हा कॉस एक्स असल्यामुळं इथं मी असा जर लावला तर 2 cos स्क्वेअर एक्स -1. पहा मित्रांनो, पक्का नाही गणित पण प्रयत्न करतो. 2 cos स्क्वेअर एक्स -1 बरोबर आहे. चुकला असेल तर डबल मला विचार करणं पडेल. अपॉन इथं आलं 1 - कॉस एक्स इंटू डी एक्स तयार झालेलं आहे. इथं आलेलं आहे माझं गणित. हे बघा, मायनस ऑफ मायनस प्लस व्हायला यार. इथं कॉस एक्स -2 cos स्क्वेअर एक्स -1 अपॉन 1 - कॉस एक्स. आता या मेथडनं गणित येऊ शकते पण थोडं लांबण्याचे चान्सेस जास्त आहे. थोडं लांबण्याचे चान्सेस जास्त आहे. तर जरा अलग विचार करायचा प्रयत्न चालू आहे. cos 2x मी अशा प्रकारे रिअरेंज केलं बरोबर आहे, किंवा मी cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर लिहू शकतो. आता इथं मायनस साइन कॉमन कडून
सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू शकतो. कसा पहा, इथं कॉस एक्स जर कॉमन काढलं बरोबर आहे तर 1 - 2 कॉस एक्स राहते. नाही, या मेथडने येणार नाही. थोडा वेगळा विचार आपल्याला या प्रॉब्लेममध्ये करायचा आहे.